नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ फन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण प्रकरण पहिले इतिहासाची साधने या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक व्हिडिओसाठी लर्न विथ फन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया इतिहासाची साधने या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरे. चला मुलांनो, आता आपण स्वाध्यायातील पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता यातील पहिला आकडा पाहू. वर्धमान महावीर यांची शिकवण टिंब या ग्रंथातून मिळते. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क. आगम साहित्य. वर्धमान महावीरांची शिकवण आणि अहिंसेचे महत्त्व हे जैन धर्माच्या आगम साहित्य या ग्रंथात सांगितलेले आहे. आता याच प्रश्नातील दुसरा आकडा पाहूया. भारतीय इतिहासाची सर्वांत प्राचीन साधने म्हणजे टिंब होय. या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ब. वेद. वेद हे भारतीय इतिहासाची सर्वांत प्राचीन साधने मानली जातात. सुरुवातीला ते मौखिक होते आणि नंतर त्यांचे लेखन झाले. बरं, आता प्रश्न 1 मधील ब पाहूया. ब. योग्य जोड्या लावा. याचे उत्तर आपण पुढील प्रमाणे लिहूया. 1. लिखित साधने. याची जोडी आहे ब. परकीय प्रवाशांनी लिहिलेले प्रवास वर्णने. 2. भौतिक साधने. याची जोडी आहे क. नाणी, शस्त्रास्त्रे. कारण नाणी आणि शस्त्रे या जुन्या वस्तू आहेत ज्या आपण पाहू शकतो आणि त्यांना स्पर्श करू शकतो. 3. मौखिक साधने. याची जोडी आहे अ. लोकगीते. कारण लोकगीते ही लिहून न ठेवता तोंडी स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात. चला आता प्रश्न 2 पाहू. प्रश्न 2. संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. इथे 3 रिकामे चौकोन दिले आहेत. त्यात आपल्याला इतिहासाच्या साधनांचे प्रकार लिहायचे आहेत. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे. पहिल्या चौकोनात लिहा भौतिक साधने. दुसऱ्या चौकोनात लिहा लिखित साधने. तिसऱ्या चौकोनात लिहा मौखिक साधने. म्हणजेच इतिहासाच्या साधनांचे हे 3 मुख्य प्रकार आहेत हे आपण पाठात शिकलो आहोत. आता प्रश्न 2 मधील ब पाहू. ब. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. इथे आपल्याला 3 चित्रे दिली आहेत आणि ती कोणत्या प्रकारची साधने आहेत ते ओळखायचे आहे. पहिल्या चित्रात लेणी किंवा मंदिर दिसत आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे भौतिक साधने. कारण लेणी आणि मंदिरे या वास्तू आहेत ज्या आपण डोळ्यांनी पाहू शकतो. आता दुसऱ्या चित्रात एक जुने नाणे दिसत आहे. याचे उत्तर आहे भौतिक साधने. नाणी या सुद्धा जुन्या काळातील वस्तूच आहेत. आता तिसऱ्या चित्रात दगडावर काहीतरी कोरलेला लेख दिसत आहे. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल की भौतिक किंवा लिखित साधन. दगडावर लेख कोरलेला असल्यामुळे ते लिखित साधन आहे आणि ती एक वस्तू असल्यामुळे त्याला भौतिक साधन असेही म्हणता येईल. चला मुलांनो, आता प्रश्न 3 पाहूया. प्रश्न 3. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. यातला पहिला आकडा पाहू. इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. या प्रश्नाचे उत्तर आपणास असे सांगता येईल. लिखित साधने लिहिलेल्या स्वरूपात उपलब्ध असतात, तर मौखिक साधने तोंडी सांगितली जातात व पिढ्यानपिढ्या जतन केली जातात. लिखित साधने उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, प्रवास वर्णने, भूर्जपत्रे. तर मौखिक साधने उदाहरणार्थ लोककथा, दंतकथा, ओव्या, पोवाडे,
म्हणी आणि लोकगीते. लिखित साधनांमधून लिपी, भाषा, राजकारण, समाजरचना व धर्माची माहिती मिळते, तर मौखिक साधनांमधून लोकजीवन, परंपरा व संस्कृतीची माहिती मिळते. आता दुसरा आकडा पाहूया. भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातील महत्त्व लिहा. या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे लिहूया. शिलालेख, ताम्रपट, जुनी नाणी, शस्त्रे, भांडी, किल्ले, मंदिरे. त्यांच्या अभ्यासातून त्या काळातील जीवन, संस्कृती, परंपरा आणि खेळ यांची माहिती मिळते. खापराचे तुकडे व माती यांवरून भांड्यांचा काळ समजतो. जुनी नाणी किंवा मुद्रा यांवरून अर्थव्यवस्था व राज्याची माहिती मिळते. आता तिसरा आकडा पाहू. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील ते लिहा. इथे आपल्याला विचारले आहे की आजच्या आपल्या आधुनिक काळातील कोणत्या गोष्टींमुळे पुढच्या पिढीला आपला इतिहास समजेल. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे. भौतिक साधने आहेत: गगनचुंबी इमारती, मेट्रो स्टेशन, उड्डाणपूल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि आधुनिक वाहने. लिखित साधने आहेत: ईमेल्स, ब्लॉग्स, वर्तमानपत्रे, ई-बुक्स, PDF आणि सरकारी दस्तऐवज. मौखिक व दृकश्राव्य साधने आहेत: ऑडिओ रेकॉर्डिंग्स, रेडिओ कार्यक्रम, पॉडकास्ट, डिजिटल मुलाखती, डिजिटल व्हिडिओ आणि चित्रपट. आपले ईमेल किंवा डिजिटल व्हिडिओ हे देखील पुढच्या पिढीसाठी आपला इतिहास सांगणारी महत्त्वाची साधने असतील. चला आता प्रश्न 4 मधील अ पाहू. एखादी जुनी वास्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणी इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलाची कोणती माहिती मिळते ते लिहा. या प्रश्नाचे उत्तर असे आहे. तात्कालीन माणसांचे दैनंदिन जीवन, परंपरा, कला व विज्ञान समजते. खापरे व जुनी भांडी यांवरून तात्कालीन तंत्रज्ञान आणि वस्तूंचा वापर समजतो. नाणी व राजमुद्रा यांवरून तात्कालीन अर्थव्यवस्था, राज्यकर्ते आणि धार्मिक कला यांची माहिती मिळते. कागदपत्रांवरून तात्कालीन भाषा, लिपी, समाजरचना, राजकीय धोरणे आणि विचारसरणीतील बदल समजतात. आता प्रश्न 4 मधील ब पाहू. पुढील तक्ता पूर्ण करा. इथे आपल्याला महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या वस्तू संग्रहालयांची माहिती तक्त्यामध्ये भरायची आहे, ज्यात शहराचे नाव, वस्तू संग्रहालयाचे नाव आणि त्याची वैशिष्ट्ये विचारली आहेत. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. हा आहे माहिती भरलेला तक्ता. चला आता प्रश्न 5 पाहूया. प्रश्न 5. इथे आपल्याला सांगितले आहे की इंटरनेटचा किंवा आंतरजालाचा वापर करून मराठा मिलिटरी लँडस्केपमधील 12 किल्ल्यांची नावे शोधायची आहेत आणि ती सांगायची आहेत. या प्रश्नासाठी योग्य उत्तर असे आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, जिंजी. म्हणजे बघा मुलांनो, हे 12 किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याची आणि सांस्कृतिक वारशाची महत्त्वाची प्रतीके मानले जातात. पाठात सांगितल्याप्रमाणे यापैकी 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि जिंजी हा किल्ला तमिळनाडू राज्यात आहे. ही सर्व नावे तुम्ही पुस्तकात दिलेल्या शब्दकोड्यात सुद्धा शोधू शकता. चला मुलांनो, आता आपण स्वाध्यायातील शेवटचा भाग म्हणजे उपक्रम पाहूया. इथे आपल्याला सांगितले आहे की तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा शहरात असलेल्या एखाद्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयाला प्रत्यक्ष भेट द्यायची आहे
आणि तिथे तुम्ही काय काय पाहिले तसेच तुम्हाला काय शिकायला मिळाले याचा एक छानसा अहवाल किंवा रिपोर्ट लिहायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आपण असे लिहूया. म्हणजे बघा मुलांनो, आपण जसा पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाचा अहवाल पाहिला तसाच अहवाल तुम्ही कोणत्याही ऐतिहासिक ठिकाणी भेट दिल्यावर लिहू शकता. तिथे गेल्यावर नुसते फिरून यायचे नाही, तर त्या जुन्या वस्तूंचे बारकाईने निरीक्षण करायचे. त्यातून आपल्याला आपल्या पूर्वजांचे जीवन कसे होते हे समजते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला ऐतिहासिक वारसा जपणे ही आपली जबाबदारी आहे. अशा भेटींमधून इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि आपल्या संस्कृतीबद्दल अभिमानही वाटतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.